पण हा इंटरव्ह्यू जमवून आणताना खरं तर मगाशी आमचं बिहाइंड द कॅमेरा सुद्धा बोलणं झालं की आधी मी पहिले सोहमला फोन केला होता, कारण मला जेवढं माहिती होतं पूजाचा जेवढा स्वभाव आता आम्ही ओळखतोय सिरियलला जेव्हा आम्ही भेटतोय तेव्हापासून, की पूजा सांगणार की मी सोहमला विचारते, म्हणून मी डिरेक्टली फोन सोहमला गेला की सोहम Very तूच good. सांग की मग तुझ्या टायमिंगनुसार पूजाचं टायमिंग आपण ऍडजस्ट करू. देन सोहमने एक गुगली टाकली. सोहम मला म्हणाला दीपाली जरा थांब, मला पूजाचं टायमिंग चेक करू दे, मग मी पूजाला विचारून तुला सांगतो. मला कळेच ना नेमकं मला आता दोघांपैकी कोणाशी कोऑर्डिनेट करायचंय. सो फायनली म्हणजे तुम्ही दोघंही असंच एकमेकांवर हे ढकलताय का, हे खरोखर आहे की कोण कोणाचं टायमिंग ढकलायचं पण काय मी तुला सांगू एंड ऑफ द डे कन्व्हिक्शन कोणाची, तुला कोणाकडनं ग्रीन सिग्नल आल्यावर झालंय अरे कारण असंच असतं. पूजा. हे या घराचं मी जगातल्या प्रत्येक जुळवून घराचं आणलं आणि असं काही नाही कन्व्हिक्शन वगैरे ठरवलं दोघांनी, पण गेले 2 दिवस हा खूप गडबडीत होता आणि त्यातल्या त्यात मला कळलं की माझ्या आजच्या या सुट्टीत हे पॉसिबल होऊ शकतं. मग ते पुढे जाऊन की बरं ठीक आहे, मग मी तिला कळवते आपलं असं असं ठरते. नाही ते ठरवलं दोघांनीच होतं. नाही. आणि टू बी व्हेरी ऑनेस्ट काय होतं की मी जसं म्हणाल तसं 8 ते 10 मध्ये जेव्हा आपण 1 तास भेटतो त्याच्यामध्ये मग आहे ना किती ते काय काय बोलणार बोलण्यामध्ये ते राहून जातं. मग नेक्स्ट डे परत कामाला हा, शूटिंग मध्ये हिचा मला फोन जवळजवळ मिस होतो, मी जेव्हा तिला फोन करतो एक मिस कॉल होतो, मग आम्ही साधारण एक मेसेजवर आम्हाला अंदाज येतो की आता फ्री आहोत तेव्हा मी बोलतो. त्याच्यामध्ये हे राहून जातं. बट मी सांगतो मॅडमची कन्व्हिक्शन शिवाय काय होऊ नाही शकत. अरे माझ्या ते दिसलं मला, आता घरात proof माझ्या झालंय. घरात माझे आई वडील आणि माझी आजी हा. आणि ह्यांच्यासाठी मी चुकीचाच आहे. मी साधारण माझा काही नाही, माझं मी ते मला 2 महिने ओळखतायत, ते 6 महिने माझी त्यांची ओळख आहे, हिच्याबरोबर 28 वर्षाची ओळख आहे. पण हे एका माझ्या दिवशी बाबतीत मस्करी पण आहे. केली, छोटीशी मस्करी केली, तर मला सकाळी अशी गोलमेज परिषद गोलमेज परिषद. की असं कसं तू तिला बोलू शकतोस, असं नाही बोलायचं, तू मस्करी पण नाही करायचीस तिची. मग हा म्हणाला की अगं पण ती आगाऊपणे असं काहीतरी बोलली मला. हे तुला कसं कळलं हे मी बोललो? हे तुम्हाला सांगितलं अच्छा, हा. कारण मी नंतर म्हटलं त्याला आजी, विचारलं, खूप बोलली अरे का रे आजी तुला? म्हणजे एक वकील, 3 वकील आहेत पूजाचे. पण हे माझ्या बाबतीत पण होतं. माझ्या घरी आई बाबा आणि आजोबांशी मी बोलत होते काल दुपारीच जेवताना, आणि आजोबा म्हणतात पण काही झालं तरी मला सोहम जास्त आवडतो. वा. काय म्हणजे बघा. हे काय आहे? बघा आजोबा आमच्याकडे म्हणजे मला आजोबा जायला गावी लागणार किंवा आहे मामाकडे तुम्हाला असतात, पण ते क्वचित आमच्याकडे येतात आणि त्याच्यातही त्यांचं म्हणणं आहे की नाही मला तुझ्यापेक्षा मला सोहम जास्त आवडतो. बघ, वा, वा, इथे म्हणजे अगं काही मस्करी केली, छोटस काहीतरी बोललो माझ्या मस्करीसाठी, तर सर लगे लोक येतात. कोण बोललो तुला हे? असा चेहरा करून सोहम. हा अशी तर आईचा चेहरा समोर आणतो आम्ही डायरेक्ट, अरे माझी मस्करी झाली, आणि हाच असं मला बोलायचं म्हणाला, नसतो तिला. आई असं ती हे म्हणाला नाही, की बिचारी नाजूक, बिचारी ती शांत असते, गरीब असते, तेच, तिचा काय तेच, आवाज तेच, नाही वाटत, तेच. तू कशाला एवढा आगाव म्हणून. मग ह्याने सांगितलं, पण याने पण कंप्लेंट केली लगेच की अरे ती पण आगाऊपणे असं बोलली, तुम्ही ऐकलं ना? बोलू दे, तिला काहीही बोलू देत. तिला आगावपणे काही बोलू दे, म्हणजे ती अग्री करते. पण मी आहेच, मीच स्वतः अग्री करते की हा मी आहे थोडीशी आगाव, असावंच सगळ्यांनी. नाही, बट तुझ्या प्रश्नाचं उत्तर म्हणून मी खूप क्लिअरली सांगेन की आमच्याकडे ते तसं आहे की एकाचा डिसिजन कोणी नाही घेत, कोणी कोणाला ग्रांटेड नाहीये. बोलून कम्युनिकेट करून नसेल करायचं तर नको करूया, करायचं असेल तर कसं, मग ते काही बाबतीत असो, मग घरच्या मावशींबद्दल असो ओके. किंवा छोट्या 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 गोष्टी, म्हणजे काय शॉपिंग करायचंय, कुठे जायचंय, काय खायचंय, हे ग्रांटेड चला असं नाही होत. कारण आधी छान आम्ही मित्र मैत्रिणी होतो आणि मग आम्ही त्या फेजमध्ये आले असल्यामुळे ते खूप छान आहे. ऑफकोर्स रुसवे फुगवे आहेत, ऑफकोर्स जरा आर्ग्युमेंट्स आहेत, भांडण आहे. आमच्यात फक्त एक आहे की आम्ही त्या रात्रीच ते सॉर्ट करतो, आम्ही ते सकाळी घेऊन नाही जात, हे आमचं ठरलेलं आहे. मग नेक्स्ट दिवशी थोडा ऑफकोर्स तो एक हे राहतो, एक सिम्टम राहतो की अरे यार एवढं काहीतरी झालं आणि आपण ते, बट वी मेक शुअर की वी आर स्लीपिंग हॅपी. तेच महत्वाचं आहे. मग ते सकाळी पटकन ती शूटिंगला जाणं, मग अरे दिवसभर आपलं बोललं नाही, मग ते अजून आतात राहतं. त्यापेक्षा ते छान बोलून, ते छान कम्युनिकेट करून होतं. आई बाबांनी, रादर दोघांच्याही आई बाबांनी आम्हाला ते फ्री हँड दिलंय की तुम्ही काय घरी जेवण बनवताय, घरी काय करताय हे आम्हाला अजिबात ऐकायचं नाही, तो तुमचा संसार आहे. वाव. की लगेच अरे काय मदत हवी आहे का, अरे काय हे हवी आहे का. ऑफकोर्स काकू पुण्यावर येत असतात, आई बाबा मध्ये मध्ये चक्कर मारतात. टू बी व्हेरी ऑनेस्ट, आम्ही जेव्हा आम्ही दोघेही खूप बिझी होतो तेव्हा बाबा घरी होता. बाबांनी 1-2 आपले सेटवरचे 2 दादा, चेतन दादा आणि मयूर ह्यांना बोलवून जरा एक स्वतःच एक नवीन घर बांधल्यासारखं क्लिनिंग करून घेतलेलं आहे. सगळं माझ्यासाठी. म्हणजे आम्ही घर बघायला जात होतो,
जसा वेळ मिळेल तसं आम्ही ठरवत होतो. मग एकदा फायनल केल्यानंतर जेव्हा आपण ॲग्रीमेंट वगैरे साईन करायला जातो तेव्हा पण मी गेले होते. पण आय रिमेंबर तेव्हाचं ते घर आणि मी नंतर पुढच्या वेळी गेले ते घर, त्यामध्ये इतका डिफरन्स होता. बाबांनी येऊन काय बेसिक फिटिंग्स असतात, क्लिनिंग असतं, बऱ्याचशा गोष्टी असतात, ह्यात मला नाही पडावं लागलं कारण मी कामात होते. आणि ही गोष्ट मी एनी टाइम अप्रिशिएट करेन की आईने म्हणजे चित्राई बेडशीट्स पाठवत होत्या की अरे आयत्या वेळी कुठे तुम्ही आता घ्यायला जाणार आहात. So sweet. बाबांनी की ते फिटिंग्स करून घेणं, माझ्या आईने येऊन भांडी काय लागणार टू बी व्हेरी आहे, पूजाचे एव्हरीथिंग. आई बाबा जेव्हा आलेले तेव्हा त्यांनी काही भांडी घेऊन आलेली. ती नुसती भांडी नाही तर त्यांनी ती एक साधारण धुवून घेतली. लावून त्यांनी ठेवलं होतं सगळं. खरं तर आपलं जेव्हा आपण गॅस पहिल्यांदा करतो तेव्हा ते एक दूध उतू घालायचं असतं. हो हो तिकडे मी आणि पूजा नव्हतो शूटिंगच्या गावेत, तर पूजाचे आई बाबा, काकू आणि माझा एक मित्र तो तिकडे होता. मग आम्ही नेक्स्ट दिवशी मी आणि रोहन जाऊन आम्ही ते हे केलं. तर हे खरं बघ ना किती आमच्यासाठी ते किती छान आहे, किती एक ब्लेसिंग आहे की ते होत गेलं. आणि आता मी जेव्हा घरात आलोय तेव्हा खुश आहात ना, काय चाललंय, म्हणजे मला आई बाबांचा फोन येतो तेव्हा ते हिच्याबद्दल विचार. Of आणि course. मला आई माझी तर सरळ बोलते तू त्रास देत नाहीस ना त्याला. अगं मी काय त्रास देणार आहे त्याला. तर ही खूप छान गंमत आहे. आणि एंड ऑफ द डे आम्ही दोघांची कन्व्हिक्शन जर दूध भात खाऊन राहण्याची आहे तर ते आमच्या आई वडिलांना ओके आहे. ओके. की ना तिच्या आई बाबांचं हे म्हणणं आहे की अरे तू का असं काय तुमचं काय चाललंय, आणि ना माझ्या आई बाबांचं काही म्हणणं आहे की कशाला तू तिला रोज कुठेतरी बाहेर नेत जा, असं काही नाही. एकमेकांची कन्व्हिक्शन खूप स्ट्रॉंग आहे. एकमेकांच्या झोन मध्ये आम्ही एकमेक, म्हणजे मी हिचा खूप जास्त विचार करतो आणि त्याच्यापेक्षा जास्त ही माझा विचार करत असल्यामुळे ते खूप उत्तम आहे. त्यामुळे मग आणि त्याहून जास्त आमचे आई वडील पण खूप सगळं सांभाळून घेणारे असे असल्यामुळे खूप छान आहे. तर मी आता तेच विचारणार होते की एकतर आदेश दादा आणि सुचित्रा ताईंबद्दल तर माहितीच आहे, त्यांना एक आदर्श जोडपं म्हटलं जातं. तर ते असतं ना की तू आता त्यांची सून म्हणून येणार, मग बांदेकरांची सून, मग आपल्या मागे एक टॅग लागल्यानंतर आपल्याकडे असं खूप डोक्यावर प्रेशर येतं आपल्या की आता आपण कसं वागावं, काय बोलावं. त्याच्यानंतर त्यांनाच आदर्श जोडपं म्हटलं जातं. त्याच्यानंतर मग आता ते सगळं लेबल पुन्हा तुम्हाला दोघांना लागणार आहे. सो ते कुठेतरी तुला वाटत होतं का आता तू जेल झालीस पूर्ण? मला वाटतं तर त्यांच्याच कडून त्यांनी कधी तो ऑरा कॅरी नाही केला, त्यामुळे त्याचं दडपण माझ्यावरही कधी नाही आलं. वा. म्हणजे मी त्यांना ओळखत होते ते ॲज अन ॲक्टर किंवा इंडस्ट्रीमुळे मी त्यांना ओळखत होते. सो अर्थात त्यांना पहिल्यांदा भेटणं किंवा त्यांच्याविषयी जेव्हा कळलं तेव्हा एक दडपण असतंच ना आपल्याला की अरे आपल्याला जो मुलगा आवडतोय त्याच्या आईवडिलांना तो आपल्याला भेटायला घेऊन जातोय, ही मोठी गोष्ट असते, पोटात गोळा असतोच. बट त्यानंतर मला कधीच नाही वाटत की मला कुठलं दडपण आलं कुठे कधी काही बोलताना किंवा कुठे काही वावरताना, कारण त्यांनी तो एक फ्री हँड दिलाय माझ्यासाठी. आणि आय थिंक ह्या गोष्टी विश्वासावर पण रन करतात. मला माहितीये मला त्यांच्यासाठी काय करायचंय. आय नो की मला किती रिस्पेक्ट आहे, सेम वे त्यांना माझ्याबद्दल खूप रिस्पेक्ट आहे. आणि ते हँड इन हँड जातात या गोष्टी. ते कोणाला कधी बोलावं नाही लागत असं मला वाटतं. सो ते तसं आहे. आणि म्हणूनच इवन लग्नाच्या वेळी पण मी खूप टेन्शन फ्री होते. मी खुश होते, मी नाचत होते. आय वॉज डुईंग व्हॉट ऑल आय वॉन्टेड टू डू. कधीच कोणाचं काही म्हणणं नव्हतं त्या बाबतीत. ते असं आहे.